प्रियांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आपल्या मागील भागात आपण एसावने आपल्या ज्येष्ठ पुत्राचा हक्क तुच्छ मानला आणि त्याद्वारे आध्यात्मिक गोष्टींविषयीची आपली अनास्था उघड केली. आजच्या भागात आपण उत्पत्ती अध्याय 26 कडे वळणार आहोत. या अध्यायात आपण पाहणार की देवाने इसाकाशी केलेला आपला करार कसा दृढ केला. इसाकाने रिबेकाविषयी चुकीची माहिती कशी दिली, गरारमध्ये त्याने घालवलेला काळ आणि त्याचा बेरशेबाकडे झालेला प्रवास. तर मग चला आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण उत्पत्तीच्या 25व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपवले होते. आज आपण पुढे जात असताना अध्याय 26चा अभ्यास करणार आहोत. अध्याय 26मध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. देव इसहाकाशी केलेल्या कराराची पुष्टी करतो. इसहाक रिबेकेविषयी खोटे बोलतो. इसहाक गरारला जातो आणि शेवटचं इसहाक बैरशेबाला जातो. जेव्हा मी ईश्वर विज्ञान महाविद्यालयातून शिक्षण संपून बाहेर पडलो होतो तेव्हा हा अध्याय मला फारसा रोचक वाटत नव्हता. अब्राहम आणि याकोब सारख्या प्रभावी व्यक्तीचा अभ्यास केल्यानंतर हा अध्याय फारशी रंगत नसलेला आणि नीरस वाटतो. हा अध्याय इसहाकाविषयी आहे आणि तो फारसा उत्साहवर्धक वाटत नाही. इसहाक फारसे काही करताना दिसत नाही. तो फक्त विहिरीक होतो. परंतु पुढील काही वर्षात या अध्यायांचा सखोल अभ्यास करताना मला कळले की देव यामधूनही आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. पौल याबद्दल अचूकपणे काय म्हणतो ते पाहण्यासाठी आपण रोमकरासपत्र 15वा अध्याय आणि 4 हे वचन वाचूया. रोम 15:4. धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी, म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले. हा अध्याय संयम शिकवतो आणि आपल्यापैकी अनेकांना त्याची गरज आहे. मात्र देव आपल्याकडून केवळ संयमच अपेक्षित करतो असे नाही. अब्राहम, याकोब आणि दावीद यांच्यासारख्या पुढाकार घेणाऱ्या धाडशी लोकांचा देखील देवाने उपयोग करून घेतला. तरी इसहाकाच्या जीवनातून अनेकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा संदेश मिळतो. त्यासाठी आपण 2 तिमोथेय 3 अध्याय आणि 16 आणि 17 ही वचने वाचूया. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे. यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. इसहाकाला कराराची खात्री दिली जाते. तो आपल्या वडिलांप्रमाणे अविश्वासाच्या पापात पडतो आणि शेवटी गरार देशात विहिरी खोदताना दिसतो. हे साधे नाही, तर यामध्ये आपल्यासाठी एक गहन संदेश दडलेला आहे. त्यासाठी आपण देव इसहाकाशी केलेल्या कराराची पुष्टी करतो या विषयावर विचार करूया. आता आपण उत्पत्तीचा 26वा अध्याय आणि 1 वचन वाचूया. पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसहाक हा पलिष्ठांचा राजा अबीमेलेक याचकडे गरार येथे गेला. येथे ज्या दुष्काळाचा उल्लेख केलेला आहे तो दुसरा दुष्काळ आहे. जेव्हा अब्राहम आणि लोट मिसर देशात गेले तेव्हाचा दुष्काळ तुम्हाला आठवतच असेल. यावेळेस आपण 2 वचन वाचूया. उत्पत्ती 26वा अध्याय वचन 2. तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नको, मी सांगेन त्या देशात राहा. मिस्रात जाऊ नकोस असे देवाने त्याला का सांगितले? कारण त्याच्यासमोर त्याच्या वडिलांचे उदाहरण होते. ह्यावरून हे सत्य स्पष्ट होते की बापासारखाच मुलगा. पापे ही वडिलांकडून मुलाकडे येतात. पाप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे वाहत जाते. साधारणपणे मुलगा त्याच चुका करतो ज्या त्याच्या वडिलांनी केल्या होत्या.
म्हणूनच दुष्काळाच्या वेळी देवाने इसाहाकाला निश्चित सूचना दिल्या आणि त्याने अब्रामाशी केलेल्या कराराची पुष्टी केली. यावेळेस आपण 26वा अध्याय आणि 3 आणि 4 हे दोन्ही वचन आपण वाचूया. त्या देशात उपरी असा राहा, मी तूच बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करीन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राम याशी वाहिलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती वाढवीन. हे सर्व देश तुझ्या संततीस देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. देवाने इसाकाला म्हटले, हा देश सोडून जाऊ नकोस. मी अब्रामासोबत केलेला करार तुझ्यासोबत दृढ करू इच्छितो. आणि त्याने 3 पैलू असलेले अभिवचन पुन्हा दिले. पहिलं म्हणजे देश. हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन. दुसरं, राष्ट्र निर्मिती. मी आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती वाढवीन. तिसरं, आशीर्वाद. आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. आता आपण 26वा अध्याय आणि 5वं वचन वाचूया. कारण अब्रामाने माझा शब्द मानिला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळिले. देवाने अद्याप मोशेला नियमशास्त्र दिले नव्हते, म्हणून अब्राम मोशेच्या नियमशास्त्राखाली नव्हता. पण महत्त्वाची गोष्ट अशी की देवाने जे सांगितले त्यावर अब्रामाने विश्वास ठेवला आणि त्यानुसार कृती केली. त्याचा विश्वास शब्दात नव्हे तर कृतीत दिसून आला. आज अनेक ख्रिस्ती लोक त्यांच्या जीवनात वास्तवतेचा अभाव असल्याची तक्रार करतात. एक स्त्री माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की ती विश्वास ठेवते, पण तिला खात्री वाटत नाही आणि काहीच अनुभव येत नाही. थोड्याच वेळात मला कळले की तिच्या जीवनात कोणतीही कृती नव्हती. ती फक्त मी विश्वास ठेवते असे म्हणत बसली होती आणि काहीतरी अद्भुत घडेल अशी अपेक्षा करत होती. पण असे होत नाही. आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण त्याच्या अभिवचनांवर कृती करतो. विश्वास म्हणजे स्वस्थ बसून राहणे नाही. विश्वास म्हणजे पुढे पाऊल टाकणे. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि देवाने तो त्याला नीतिमत्व असा गणला. आता देव इसहाकालाही तसाच विश्वासू आणि कृतीशील मनुष्य व्हायला पाचारण करत आहे. आता आपण इसहाक रिबेकेविषयी खोटे बोलला हा विषय पाहूया. आणि यासाठी आपण वाचूया उत्पत्तीचा 26वा अध्याय आणि 6वे वचन. तेव्हा इसहाक गरारात वस्ती करून राहिला. अब्राहम आणि इसहाक दोघेही गरार देशाच्या दक्षिणेकडील भागात राहत होते. खरे तर अब्राहम देशाच्या उत्तरेकडील शखेम येथे आला होता, पण अखेरीस तो दक्षिणेकडील हेब्रोन म्हणजेच सहभागितेच्या ठिकाणी राहू लागला. वाचूया आपण पुढचं वचन, 26वा अध्याय 7वं वचन. तेथल्या लोकांनी त्याच्या बायको संबंधाने त्याचकडे चौकशी केली. तेव्हा तो म्हणाला, ही माझी बहीण. कारण ही माझी बायको आहे असे म्हणण्याची त्याला भीती वाटली. तो मनात म्हणाला, रिबका देखणी आहे. तेव्हा येथले लोक तीचसाठी मला जीवे मारावयाचे. इसहाक आपल्या वडिलांच्या पापाची पुनरावृत्ती करत आहे. देवाने त्याला मिसर देशाला न जाण्याचा इशारा दिला होता, म्हणून तो तिथे गेला नाही, तर त्याऐवजी गरारला गेला. तेथे तो तिला म्हणतो, तू त्यांना सांग की तू माझी बहीण आहेस, पत्नी नाही. अब्राहम आणि इसहाक यांच्यातील फरक हा आहे की अब्राहमाने अर्धे खोटे सांगितले आणि इसहाकाने पूर्ण खोटे सांगितले. वाचूया आपण पुढचं वचन, 26वा अध्याय आणि 8वं वचन. तो तेथे बराच काळ राहिल्यावर एके दिवशी पलिष्ठ्यांचा राजा अबीमेलेक याने खिडकीतून पाहिले, तो इसहाक आपली बायको रिबका हिशी प्रणय लीला करीताना त्याच्या दृष्टीस पडला. बहुधा ते एकत्र हसत खेळत असावेत असे मला वाटते. वाचू आपण पुढची वचनं, 9 आणि 10 वचन. तेव्हा अबीमेलेकाने त्याला बोलावून म्हटले, खचित ही तुझी बायको आहे, तर ही माझी बहीण आहे असे तू कसे सांगितले? इसहाक त्यास म्हणाला, मी विचार केला की तिच्यामुळे माझ्या जीवास अपाय व्हावयाचा. अबीमेलेक म्हणाला,
तू आमच्याशी असे का केले? बरे झाले नाही तर या लोकांपैकी कोणी तुझ्या बायकोपाशी सहज गेला असता आणि तू आम्हाला दोष लावला असतास. इसाहाकाने खोटे सांगितल्यामुळे तेथील लोकांच्या हातून पाप घडले असते. वाचू आपण पुढचं वचन 11. मग अबिमेलेखाने लोकास ताकीद दिली की जो कोणी या मनुष्यास किंवा याच्या बायकोस हात लावील त्याला खरोखर देहांत शासन होईल. अबिमेलेक इसाहाकाचा खूप चांगला मित्र झाला. अब्राहमाला जसा समाजात आदर मिळत होता तसाच आदर इसाहाकालाही मिळत होता. ते दोघेही असामान्य पुरुष होते. या अध्यायाच्या पुढील भागातून कदाचित आपल्याला अशी शंका येऊ शकते की इसाहाक खरोखर एक असामान्य पुरुष होता की नाही. आता इसाहाक गरार देशात गेल्याचा वृत्तांत आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण उत्पत्तीचा 26 अध्याय आणि 12 हे वचन वाचूया. इसाहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. देव इसाहाकाबरोबर होता. देवाने अब्राहमाला पाचारण केले त्या दिवशीच त्याने या लोकांना हे आशीर्वाद मिळतील असे अभिवचन दिले होते. नंतर देवाने त्यांना त्या देशात नेले तेव्हा त्याने असे अभिवचन दिले की मी तुमच्या टोपल्या आशीर्वादित करीन. इस्रायल लोक जेव्हा देवाच्या सहभागितेत चालत होते तेव्हा त्याने हे अभिवचन पूर्ण केले. परंतु आज देव आपल्याला असे भौतिक आशीर्वाद देण्याचे अभिवचन देत नाही. त्याने आपल्याला आध्यात्मिक आशीर्वादांचे अभिवचन दिले आहे. आपण सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित झालो आहोत. मात्र अट एकच आहे, देवाबरोबर चालणे. आपण त्याच्याबरोबर चाललो तर तो आपल्या आध्यात्मिक जीवनात भरभरून आशीर्वाद देऊ इच्छितो. म्हणूनच आपण पाहतो की इसाहाकाला भरपूर आशीर्वाद मिळाले होते कारण तो देवाबरोबर चालत होता. वाचूया आपण पुढचं वचन 26 अध्याय आणि 13 वचन. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. इसाहाक खूप आशीर्वादित झाला हे लक्षात घ्या. त्याच्या शेतात 100 पट पीक आले. अनेकांना असे वाटते की अब्राहम महान होता, याकोबही विशेष होता, पण इसाहाक तितका महान नव्हता. पण हे चुकीचं आहे. इसाहाक देखील एक महान पुरुष होता. इसाहाकाचा जन्म आणि त्याचे जीवन अब्राहमाच्या अनुभवांशी जोडलेले आहे. त्याचा जन्म, त्याचे अनुभव आणि वेदीवर अर्पण होण्याची घटना या सगळ्यात अब्राहम आणि इसाहाक एकत्र होते. या गोष्टीवर मुद्दाम भर देण्यात आलेला आहे. यातून आपल्याला देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यातील घनिष्ठ संबंधांचे सुंदर चित्र दिसून येते. योहान 14 अध्याय आणि 19 वचनामध्ये येशू म्हणतो, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. आणि योहान 17 अध्याय आणि 4 वचनाच्या मध्ये येशूच्या महायाजकीय प्रार्थनेत तो काय म्हणतो, जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. योहानाचं शुभवर्तमान 5 अध्याय 17 या वचनामध्ये तो म्हणतो, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. या अध्यायात इसाक फारसा आकर्षक वाटत नाही. आपल्याला त्याचा अशक्तपणा दिसून येतो आणि तो अब्राहमाने केलेले पाप पुन्हा करतो. तरीही देवाचे अभिवचन स्पष्ट सांगते की त्या देशात इसाक एक अतिशय महान मनुष्य होता. वाचूया आपण पुढचं वचन 26 अध्याय 14 वचन. तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला. तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. पलिष्टी लोक त्याची ही सर्व समृद्धी पाहू शकले नाही. 15 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याचा बाप अब्राहम याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणिल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजविल्या. अब्राहम त्या देशात किंवा त्या प्रदेशात विहिरी खणत असे आणि आता त्याचा मुलगा येतो आणि त्या विहिरी त्याच्या मालकीच्या होतात. पण तो सकाळी बाहेर गेल्यावर त्याला दिसते की त्या सर्व विहिरी बुजवलेल्या आहेत. हे पलिष्ट्यांनी केले होते
आणि योगायोगाने बलिष्ठांच्या शत्रुत्वाचा हा पहिला उल्लेख आहे. यामुळे पुढे दाविदाच्या काळात सतत युद्धे झाली. आता आपण वाचूया 26वा अध्याय आणि 16वं वचन. अबीमेलेक इसाहाकास म्हणाला, तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस. त्यावेळी इसाहाकाचे महत्व किती होते हे लक्षात घ्या. वाचू आपण पुढचं वचन, 17वं वचन. तेव्हा इसाहाक तेथून निघाला आणि गरार खोऱ्यात डेरा देऊन तेथे राहिला. अबीमेलेक इसाहाकाला म्हणाला, तू आता खूप त्रासदायक झाला आहेस आणि तू येथून निघून गेलास तर बरे होईल. आपण पाहतो की त्याला इसाहाकाबद्दल खूप आदर होता. इसाहाकाच्या आयुष्याच्या या भागात तो आपल्याला कमकुवत झाल्यासारखा वाटतो, पण तो तसा नव्हता. हे लक्षात घ्या की तो त्याचा पिता अब्राहम जिथे राहत होता तिथे परत येतो. यासाठी आपण वाचूया 26वा अध्याय आणि 18 ते 20 वचनं. आणि त्याचा बाप अब्राहम याच्या हयातीत ज्या विहिरी खणीला होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर बलिष्ठांनी बुजवून टाकलेल्या होत्या त्या त्याने पुन्हा उकरिल्या, आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने त्यास पुन्हा दिली. इसाहाकाचे साकर त्या खोऱ्यात खणीत असता तेथे त्यास जिवंत पाण्याचा झरा लागला. तेव्हा गरार येथील गुराखी इसाहाकाच्या गुराख्यांशी भांडले व म्हणाले की हे पाणी आमचे आहे. त्यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक म्हणजे कलह ठेविले, कारण त्यांनी त्याजशी कलह केला. ह्यावरून बलिष्ठी लोक आणि इसाहाक यांच्यातील संघर्ष दिसून येतो. माझ्या मते पाणी हे देवाच्या वचनाचे प्रतीक आहे. आपल्याला ते मनापासून प्राशन करायचे आहे. त्याला वचनाचे पाणी असे म्हटले जाते. ते आपली तहान भागवण्यासाठी आहे आणि आपल्याला शुद्ध करण्यासाठीही आहे. येशू म्हणतो की त्याच्या मुखातून निघालेल्या वचनामुळे आपण शुद्ध होतो. पाणी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. पाण्याशिवाय जीवनच शक्य नाही. प्रियांनो, कोणत्याही मंडळीतील देवाच्या लेकरांमध्ये फरक असल्याचे कारणही हेच आहे, देवाच्या वचनाचे पाणी. जे विश्वासणारे नियमितपणे देवाच्या वचनाचा अभ्यास करतात त्यांच्या जीवनात मोठा फरक दिसून येतो. पण हा मार्ग संघर्षाचा आहे. तुम्ही खरोखर वचनाचा अभ्यास करणार असाल तर त्याची किंमत मोजावीच लागते. सैतान तुम्हाला काहीही करू देईल, पण तुम्ही देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करायला गेलात तर तो तुमच्यापुढे अनेक अडथळे आणेल. यावेळेस आपण 21 आणि 22 ही वचनं वाचूया. मग त्यांनी दुसरी विहीर खणिली, तीचवरूनही ते भांडले, म्हणून त्याने तिचे नाव सितना म्हणजे वैर ठेविले. तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणिली. तेव्हा तीचवरून ते भांडले नाहीत, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोत म्हणजे विस्तार असे ठेविले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे, आता या देशात आमची वाढ होईल. मग त्याने त्या विहिरीचे नाव रहोबोत ठेवले. याचा अर्थ आमच्यासाठी जागा आहे. यापूर्वी तो विहीर खोदायचा आणि लोक ती त्याच्याकडून हिसकावून घ्यायचे. तो पुढे जायचा, पुन्हा विहीर खोदायचा आणि तीही त्याच्याकडून घेतली जायची. तरी तो सतत पुढे सरकत राहिला. ह्यावरून इसाक शांत स्वभावाचा आणि फार संयमी मनुष्य होता हे दिसतंय. हा आपल्यासाठी मोठा धडा असेल, विशेषतः देवाच्या वचनाच्या अभ्यासात लागू होणारा. आता आपण इसाहाक बैरशेबाला जातो हा विषय पाहणार आहोत आणि यासाठी आपण 23 आणि 24 ही वचनं वाचूया. तेथून पुढे तो वरती बैरशेबा येथे गेला. त्याच रात्री परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, तुझा बाप अब्राहम याचा देव मी आहे, भिवू नको, कारण मी तुझबरोबर आहे. मी आपला सेवक अब्राहम याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतती बहुगुणित करीन. त्याचे सांत्वन करण्यासाठी देव त्याला दर्शन देतो. योसेफ वगळता सर्व कुलपितांना देवाने दर्शन दिले. त्याने अब्राहम, इसाक आणि याकोब यांना दर्शन दिले. यावेळेस आपण वाचूया 26वा अध्याय आणि 25वा वचन. मग त्याने
तेथे एक वेदी बांधून परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली व तेथे आपला डेरा दिला. तेथे इसाहाकाच्या चाकरांनी एक विहीर खणली. तो पुन्हा विहिरी खणायला लागतो. जसा अब्राहम हा वेदी उभारणारा होता, तसा इसाहाक हा विहिरी खणणारा होता आणि याकोब हा तंबू उभारणारा होता. याविषयी आपण पुढे पाहणार आहोत. आता आपण वाचूया 26वा अध्याय आणि 26 ते 29 ही वचने. त्यानंतर अबिमलेक आपला मित्र अहुज्जात व आपला सेनापती पिकोल याच बरोबर घेऊन गराराहून त्याचकडे गेला. तेव्हा इसाक त्यास म्हणाला, तुम्ही तर माझा द्वेष करिता आणि मला तुम्ही आपल्यामधून घालवून दिले, असे असता मजकडे आता का आला? त्यांनी म्हटले, परमेश्वर तुमच्याबरोबर आहे हे आम्हा स्पष्ट दिसून आले आहे. म्हणून आम्ही विचार केला की आपल्यामध्ये म्हणजे आमच्या तुमच्यामध्ये अणभाग व्हावी आणि आम्ही तुमच्याशी करार करावा. आम्ही तुम्हाला काही उपद्रव केला नाही. आम्ही केवळ तुमचे बरे केले व तुम्हाला शांतीने रवाना केले. तसे तुम्ही आमचे काही वाईट करू नये. आता तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे. जरी इसाहाक गरारच्या लोकांशी वागताना दुर्बल वाटतो, तरी त्याचा प्रभाव इतका मोठा होता की गरारचा राजा त्याच्याशी मैत्री करण्यासाठी बैरशेबाला आला. आता आपण 34 आणि 35 ही वचने वाचूया. एसाव 40 वर्षांचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती याची मुलगी यहुदीत व एलोन हित्ती याची मुलगी बासमत या बायका केल्या. त्या इसाक व रिबका यांच्या मनास दुःखदायक झाला. पुढील अध्यायात आपण याकोबाला त्याच्या खऱ्या स्वरूपात पाहणार आहोत. तिथेच खरी कथा दडलेली आहे. प्रियांनो, ही कथा चालू राहणार आहे. पुढील भागात आणखी काही नवीन गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये चिंता आहेत, काळज्या आहेत, समस्या आहेत. परंतु बापा, ज्यावेळेस आम्ही तुझ्याबरोबर चालतो त्यावेळेस निश्चित आमच्या जीवनातल्या सर्व समस्या तू दूर करतोस. होय प्रभूजी, हाच धडा तू आज आमच्यासमोर ठेवलेला आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. वाचलेले प्रत्येक वचनं तू आम्हासाठी आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. तारणा
दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, विजयी झाला प्रभू त्या मारणी, सांगा प्रभू उठला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू वाजला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू वाजला. सर्व पापे सर्व दुःखे, सर्व पापे सर्व दुःखे चालुनी तू घे मला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू वाजला. ये मनी तू वाजला. मित्रांनो, आपण पाहिले की दुष्काळाच्या कठीण काळातही देवाने इसाकाशी केलेला आपला करार दृढ केला. इसाकाने आपल्या वडिलांच्या म्हणजे अब्रामाच्या चुकीची पुनरावृत्ती केली. इसाक कमकुवत असला तरी देवाने त्याला खूप आशीर्वाद दिला. बेरशेबा येथे देवाने त्याला पुन्हा दर्शन दिले आणि त्याला त्याच्या उपस्थितीची आणि आशीर्वादाची खात्री दिली. या अध्यायाच्या शेवटी आपण पाहिले की एसावने हित्ती स्त्रियांशी लग्न केल्याने इसाक आणि रेबेका यांना दुःख झाले. पुढील भागात आपण उत्पत्तीच्या 27व्या अध्यायात आपला प्रवास सुरू ठेवू, जेथे आपण याकोबाला इसाकाचा आशीर्वाद कसा मिळतो आणि याकोब आणि एसावची कथा कशी उलगडते ते पाहू. पुन्हा भेटूपर्यंत प्रार्थनेत राहा आणि आशीर्वादित व्हा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. एसाव या नावाचा अर्थ तांबूस आहे. आजचा प्रश्न, अब्राहाम हा वेदी उभारणारा होता तर इसहाक हा टिंब होता. ए. सैनिक, बी. तंबू बांधणारा, सी. विहिरी खणणारा, डी. याजक. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.